नमस्कार. शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही का शरीर देतं हे काही सामान्य संकेत. अनेक लोकांना शुगर वाढली आहे हे सुरुवातीला लक्षातच येत नाही, पण शरीर वेळोवेळी काही संकेत देत असतं. हे संकेत वेळेत ओळखणे महत्त्वाचे ठरू शकते. टिप्स नंबर 1. वारंवार तहान लागणे, सतत पाणी प्यावेसे वाटणे किंवा तोंड कोरडे पडणे हे वाढलेल्या शुगरचे लक्षण असू शकते. शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी शरीराला जास्त पाण्याची गरज भासू शकते. टिप्स नंबर 2. सतत लघवी येणे, विशेषतः रात्री. वारंवार लघवीला जावे लागत असेल तर शुगर वाढल्याचे संकेत असू शकतात. शरीरातील अतिरिक्त साखर लघवीतून बाहेर पडू लागते. टिप्स नंबर 3. खूप थकवा येणे, थोडंसं काम केलं तरी दम लागणे किंवा शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणे हे शुगर असंतुलित असल्याचे संकेत असू शकतात. टिप्स नंबर 4. भूक जास्त लागणे, जेवल्यानंतरही पुन्हा पुन्हा भूक लागणे हे शरीराला योग्य ऊर्जा मिळत नसल्याचे लक्षण असू शकते. टिप्स नंबर 5. अचानक वजन कमी होणे, डाएट किंवा व्यायाम न करता वजन कमी होत असेल तर लक्ष देण्यासारखे लक्षण असू शकते. टिप्स नंबर 6. डोळ्यांना धूसर दिसणे, अचानक कमी दिसणे, धूसर दिसणे किंवा डोळ्यावर ताण जाणवणे हे शुगर वाढल्यामुळे होऊ शकते. टिप नंबर 7. जखम उशिरा भरणे, छोट्या जखमा किंवा खरचटलेलं लवकर बरे होत नसतील तर शरीरातील साखर जास्त असल्याचे संकेत असू शकतात. टिप्स नंबर 8. हातपाय मुंग्या येणे, हातपाय किंवा पाय झोंबणे, जळजळ होणे किंवा मुंग्या येणे हे शुगरमुळे नसांवर परिणाम झाल्याचे लक्षण असू शकतात. टिप्स नंबर 9. त्वचा कोरडी पडणे आणि खाज येणे, शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. टिप्स नंबर 10. वारंवार इन्फेक्शन होणे, त्वचेचे, दाताचे किंवा लघवीचे इन्फेक्शन वारंवार होत असेल तर शुगर तपासणे महत्त्वाचे ठरू शकते. टिप्स नंबर 11. जास्त घाम येणे, अचानक घाम येणे, कमजोरी जाणवणे किंवा हात थरथरणे हे शुगर कमी जास्त होण्याचे संकेत असू शकतात. टिप्स नंबर 12. चक्कर येणे, उभं राहिल्यावर डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा चक्कर येणे हे देखील शुगर असंतुलित असल्याचे लक्षण असू शकते. टिप्स नंबर 13. झोप पूर्ण झाली तरी सुस्ती वाटणे, रात्रभर झोप झाल्यानंतरही शरीर थकलेलं वाटणं हे शरीरातील साखरेचं संतुलन बिघडल्याचे संकेत असू शकतात. टिप्स नंबर 14. पाय दुखणे किंवा जळजळ होणे, विशेषतः रात्री. पाय जळजळ करणे किंवा दुखणे हे शुगरमुळे नसांवर परिणाम झाल्याचे लक्षण असू शकते. टिप्स नंबर 15. गोड खाण्याची इच्छा, सतत गोड खावेसे वाटणे किंवा साखरेची क्रेव्हिंग वाढणे हे देखील शुगर असंतुलित असल्याचे संकेत असू शकतात. शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी. टिप्स नंबर 1. सकाळचा नाश्ता कधीही सोडू नका. सकाळचा नाश्ता टाळल्याने शरीरातील साखरेची संतुलन बिघडू शकते. पौष्टिक नाश्ता घेतल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर भूक नियंत्रित राहण्यास मदत मिळू शकते. टिप्स नंबर 2. रोज चालणे आणि व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटं चालणे, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने शरीरातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत मिळू शकते. यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. टिप्स नंबर 3. पांढरी साखर आणि मैदा कमी खा. जास्त गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी फूड आणि पॅकेट स्नॅक्स
खाल्ल्याने शुगर लवकर वाढू शकते. यामुळे शक्यतो घरचे आणि साधे अन्न खाण्याची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते. टिप्स नंबर 4. मेथीदाणे आणि कारल्याचा आहारात समावेश करा. मेथीदाणे आणि कारले हे शरीरातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी फायदेशीर मानले जाते. काही लोक रात्री मेथीदाणे भिजवून सकाळी ते खातात किंवा कारल्याचा रस पितात. टिप्स नंबर 5. भरपूर पाणी प्या. शरीरात पुरेसे पाणी असल्यास अतिरिक्त साखर आणि घाण बाहेर टाकण्यास मदत मिळू शकते. दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. टिप्स नंबर 6. ताणतणाव कमी ठेवा. सततचा ताण, चिंता आणि राग यामुळे शरीरातील शुगर वाढू शकते. म्हणून मन शांत ठेवणं, ध्यान करणं आणि आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते. टिप्स नंबर 7. रात्री उशिरा जेवणे टाळा. रात्री खूप उशिरा जेवल्याने शरीराला अन्न पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो. यामुळे शुगरचे संतुलन बिघडू शकते. शक्यतो रात्रीचे जेवण लवकर घेणे शरीरासाठी चांगले मानले जाते. टिप्स नंबर 8. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास शांत झोप घेतल्याने शरीरातील हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत मिळते. झोप कमी झाल्यास थकवा, ताण आणि शुगर वाढण्याचा धोका वाढू शकतो. टिप्स नंबर 9. फळे, सलाड आणि फायबरयुक्त पदार्थ जास्त खा. हिरव्या भाज्या, सलाड, कडधान्य आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शुगर हळूहळू वाढण्यास मदत होते. यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि भूक नियंत्रणात राहू शकते. टिप्स नंबर 10. रोज शुगर तपासणी करत राहा. वेळोवेळी शुगर तपासल्याने शरीरातील बदल लवकर समजू शकतात. यामुळे शुगर जास्त वाढण्यापूर्वी योग्य काळजी घेणे सोपे होऊ शकते. टिप्स नंबर 11. गोड पेय, कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूड कमी करा. कोल्ड ड्रिंक्स, जास्त गोड चहा, पॅकेट ज्यूस आणि जंक फूड यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. हे पदार्थ वारंवार खाल्ल्याने शरीरातील शुगर लवकर वाढू शकते. टिप्स नंबर 12. वजन नियंत्रणात ठेवा. वाढलेले वजन हे शुगर वाढण्याचे मोठे कारण मानले जाते. दररोज हलका व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. टिप्स नंबर 13. एका वेळी खूप जेवण करणे टाळा. एकदम जास्त जेवण्याऐवजी थोडं थोडं आणि वेळेवर खाण्याची सवय शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे शुगर अचानक वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.